या 8 ते 10 दिवसांपासून ज्या मेळाव्याची प्रतीक्षा होती, ज्या मेळाव्यातून काही राजकीय संदेश मिळणार का याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती, तो मेळावा अखेर पार पडलेला आहे। या मेळाव्याचे आणि या मेळाव्यांमधल्या दोन भाषणांचे काय अर्थ निघतात याचं आपण विश्लेषण करणार आहोत। अभय सर, तुमच्याकडे सर्वप्रथम येतो। दोन्ही भाषणं तुम्ही ऐकली, काय राजकीय संदेश या दोन्ही भाषणांचा? एक निश्चित आहे की 20 वर्षापूर्वी राजकीय महत्वाकांक्षामुळे वेगळे झालेले कुटुंब आज या निमित्ताने मराठीच्या निमित्ताने एकत्र आलं, त्या दृश्य मला वाटतं की निश्चितच अनेकांना सुखावणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्रात एक राजकीय शक्ती मराठी माणसाची विशेषतः मुंबईमध्ये जेव्हा एकवटते तेव्हा त्याचं स्वरूप कसं असतं याचंही दर्शन या निमित्ताने झालं। आता या भाषणांमधून दोघांच्या काही संकेत मिळणार का, हे एकत्र येणं कायमसाठी राहणार का, याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती। कारण महापालिका निवडणुका येत आहेत, तर मला वाटतं की राज ठाकरे यांनी थोडीशी सावध भूमिका घेतली की त्यांनी आपला मराठीचा अजेंडा या मोर्चाचा विजयी मिळावा याच्यापुरतं त्यांची मर्यादित राहिले। फक्त त्यांनी म्हणजे विरोधकांवर थेट प्रहार करण्यापेक्षा बाळासाहेबांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, मग दोघांना एकत्र आणलं या दृष्टीने। आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच शक्ती राहील आणि तुमची सत्ता मंत्रालयात आहे, विधान भवनात आहे, रस्त्यावर आमचीच सत्ता राहील असे त्यांनी संकेत दिले। आणि त्यांनी काही पुढच्या काळामध्ये आम्ही एकत्रच राहणार आहोत असं थेट विधान केलं नाही। मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये किमान 3 वेळा आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी हा स्पष्ट उल्लेख करत पुढच्या काळामध्ये ही जी युती मोर्चासाठी किंवा या विषयासाठी एकत्र आलो होतो आम्ही, ते राजकीय युतीमध्ये याचं परिवर्तन करण्याची आमची इच्छा आहे की त्यांनी त्या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे। आणि एक निश्चित आहे पुढच्या काळामध्ये जागा वाटप या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आपण खूप सकारात्मक आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। अर्थात राजकारणाकडे त्याच्याकडे गमावण्यासारखं असतं, त्याची गरज अधिक असते। आणि मला उद्धव ठाकरे यांना सगळ्या या मागच्या 2-3 वर्षात झालेली पक्षाची वाताहत, पक्षाचं नाव जाणं, चिन्ह जाणं, राजकारणातल्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं, या परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये एकत्रपणे वाटचाल करून आपण ते सगळं गेलेलं परत मिळवू साम्राज्य असं त्यांना वाटतंय। आणि त्या दृष्टीने त्यांनी आता पुढे पाऊल टाकलंय। आता महापालिकेच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, पण त्या ज्या जाहीर होतील किंवा पुढच्या काळामध्ये कसं कसं हे उलगडत जाते ते बघावं लागेल। पण राज ठाकरे थोडेसे सावध दिसत आहेत। त्याचं कारण हे कदाचित असेल की 2017च्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी झाली आणि त्या युती झाली नव्हती, 2 वेळा त्यामुळे ते कदाचित सावध दिसत आहेत। आपण अनिल परब बोलतायत, थेट जाऊयात। आजचा विषय मराठीचा अजेंडा आहे, त्यामुळे राजकीय प्रश्न विचारू नका। धन्यवाद। अनिल परब यांनी म्हणलेलं आहे की महाविकास आजचा विषय संदीप सर, मला तुम्हाला एक मुद्दा हाच विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतलेली आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे 2 ते 3 वेळा संकेत दिलेत की एकत्र येण्यासंदर्भात, राज ठाकरेंनी तसे स्पष्टपणे संकेत दिलेले नाहीयेत, पण राज ठाकरे यांनी थेट फडणवीसांवर टीका करणं हे कसले संकेत देत आहेत की आता मधल्या काळात भाजप किंवा शिंदे सेनेसोबतचा पर्याय सुद्धा मनसेसमोर खुला होता, तो पर्याय बंद झाला? मुळात हा पर्याय कधी खुला नव्हताच, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। पण मी आजच्या या मेळाव्याचं वर्णन करीन, हा मराठी प्रेमाचा कुंभमेळा झालेला आहे, मोठा कुंभमेळा झालेला आहे। आणि हे चित्र राज ठाकरे यांनाही अपील करणार असणार नक्कीच। जरी ते राजकीय दृष्ट्या आजच्या भाषणाचा विचार करताना सावध दिसत असले, त्यांनी कुठलेही थेट संकेत दिले नसले, उद्धव ठाकरेंनी थेट संकेत दिलेत। माझं याच्यापूर्वी वेळोवेळी मी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना आगामी येणाऱ्या आता निवडणुका आहेत फक्त महानगरपालिका, त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक हा प्रामुख्याने दोघांच्या दृष्टीने जर महत्त्वाचा मानला किंवा राज ठाकरेंच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला आपण विषय, तर तुम्ही लक्षात घ्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी 125 ते 150 जागा लढेल, शिंदे साधारण 70, 75, 60, 65 जागा लढतील, राष्ट्रवादी साधारण 5-15 जागा लढतील, RPIला 4-5 जागा सोडतील। याच्यामध्ये मनसेला जागा मिळणार कुठे आणि किती? तर ते होणं शक्य नाही आहे। आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा बाकीच्यांनी वेळोवेळी काही संकेत दिलेले आहेत की ह्या आता 3 सीटर एका स्कूटरवरती आम्ही 3 जण बसलोय, 4था बसू शकत नाही, हे त्यांनी सांगितलंय। त्याच्यानंतर ही अपेक्षा करणं चुकीचं आहे, अशी कुठलीही अपेक्षा राज ठाकरेंनाही नसणार, त्यांनाही त्यांचे राजकीय आकलन उत्तम आहे। राहिला प्रश्न आहे 2 भाऊ एकत्र येण्याचा किंवा दोघं स्वतंत्रपणे मुंबईत लढण्याचा।
मधल्या काळामध्ये आपण बघितलं असेल की राज ठाकरेंची एकूणच सगळी थोडीशी ताकद कमी झाल्याचं जाणवत होतं किंवा वाटत होतं. पण आजच्या या भूमिकेतनं हे जे काही हिंदी सक्तीचा मुद्दा आला त्याच्यातनं पुन्हा दोन्ही जण हे मोठ्या प्रमाणात वरती आले आहेत. मराठी माणसांच्या, मराठी मतांच्या किंवा मराठी लोकांच्या आकांक्षा वाढलेल्या दिसतात आपल्याला. प्रश्न असा येतो की भाजपबरोबर किंवा शिवसेने म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती होऊ शकते का, तर मला तरी ती कुठे दिसत नाहीये. राहिलंय दोन भावांच्या बाबतीत तर उद्धव ठाकरेंनी 2-4 वेळा संकेत स्पष्टपणे दिलेले आहेत. त्यांची इच्छा आहे, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, संजय राऊत स्वतः वारंवार स्वतः सांगतायत. आणि आजच्या भाषणामध्ये त्यांनी फक्त म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणातला महत्त्वाचा मुद्दा मला जो जाणवला तो असा आहे की महापालिका निवडणुकींपुरता नाही तर महाराष्ट्रापुरता आहे. त्यांनी संकेत दिलेत की फक्त महापालिका निवडणूक नाही, पुढच्याही सगळ्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊया. हे संकेत उद्धव ठाकरेंच्या भाषणातून मिळाले. 3-3 वेळा त्यांनी याच्यामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडली की आपण एकत्र येऊया, एकत्र लढलं तर वाढण्याची शक्यता आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका, 250 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये. ह्या सगळ्यामध्ये आता मुळामध्ये कसं आहे, हे मुंबई ठाणा पुण्यापुरता मर्यादित न राहताना महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस कसा एकत्र. आज उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्या आणल्या, सगळेच विषय आणले, सगळ्याच विषयावर फक्त मराठीपुरते ते मर्यादित नाही राहिले. अगदी अगदी. बाळा नांदगावकर बोलतायत, आपण थेट जाऊयात. काय घडतंय ते बघावं लागेल. पण आज आनंद होतो की दोन्ही नेते एकत्रित आलेत. महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे बाहेर पडतील का याविषयी मात्र थेट भाष्य करायची कुठली भूमिका नाही आहे. आणि दोन्ही नेते राजकीय निवडणुकीमध्ये एकत्र येतील का याविषयी थेट स्पष्ट भाष्य करत नाही आहेत. व्हिडिओ संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी. बाळा नांदगावकर असतील किंवा अनिल परब असतील किंवा संजय राऊत असतील, सगळ्यांचा मला वाटतं शेवटी मुख्यमंत्री हे या ठिकाणी राज्यातली कायदा सुव्यवस्था राहावी हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असू द्या त्यांची ती त्या ठिकाणी भूमिका असते. आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही, आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही. पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे. कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय तेढ निर्माण होतील, धार्मिक तेढ निर्माण होतील, प्रांतिक तेढ निर्माण होतील आणि मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली. राज ठाकरेंनी इंग्रजी शाळेमध्ये कोण कोण शिकवण्याची यादी जी आहे ती वाचून दाखवली. तर तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मोदी कुठल्या शाळेत शिकले ही आता जाहीर करावं. नाही, मला वाटतं भाषणामध्ये काही राजकीय विचार दिला असता, मराठी माणसांच्या हितासाठी त्या गोष्टी कशा करणार आहोत त्याचा काही ऍक्शन प्लॅन दिला असता तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद झाला असता. फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्यांना दिसली, असूया दिसली आणि ती कमी पडली म्हणून की काय या देशाचे नवे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या पोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मुंबईवरून पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एक विधान केलं की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या निमित्तानं मराठी हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने खेळवला होता आणि या निमित्तानं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येते का यासाठी प्रयत्न झाले. अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी स्वतः केलं. प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतानाची ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडला, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची ही एकत्रित दृश्य आपण पाहतोय. दरम्यान आत्ताची एक ताजी अपडेट आहे की सुशील केडिया ज्यांना काल राज ठाकरेंना थेट आव्हान दिलंय त्यांनी आज माफी मागितल्याचं कळतंय. काय म्हणालेत केडी आपण ऐकूयात. Of people who want to gain from any controversy. Having come under pressure mentally from the violence inflicted on those who do not know Marathi, I ended up overreacting. I realized I must take back my overreactions and withdraw. Truth is, even after living for 30 years in Mumbai,
the level of proficiency and fluency that a native Marathi born can have, we will not be able to achieve. And for avoiding any embarrassments or confusions, one has been using Marathi language only in less than formal situations with a casual atmosphere, only before people very closely known to us. This has not happened to me in the use of 7 other Indian languages that I could learn over a period of time. And for the simple reason that when there is an atmosphere of fear that keeps on returning back time to time again and again, it creates natural hesitation that what if I end up speaking a single word or phrase out of context or inappropriately, and some people will choose to blow it out of proportions to purposefully interpret as an insult being inflicted upon Marathi. दम घुट जाता है ऐसे माहौल में. And in such a situation, if overreacted in that tweet, I clearly understand that what a contradiction I've been myself. Always, not once, not twice, but always, one has been having a deep sense of appreciation and gratitude to Mr. Raj Thackeray for the strong issues he raises, with the strength with which he stands up for issues concerning all of us. Whether it was the Hanuman Chalisa campaign in recent memories, or always the championing of Hindutva and Rashtravad that he has done, he's always been a hero. But this time, when our own have been loggerheads with each other, my mind went haywire in stress. While I've been a fan, an ardent follower who has regularly positively tweeted about him, with this kind of a situation where our own are hurting our own, I erred completely in my emotional overreactions. I therefore urge in Marathi language more rapidly, as we will be fearlessly using it more and more. Of course, the tweet that I made out of haste, out of the stress, conveyed things in a way that can be interpreted in many ways. But if you look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thackeray ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है. मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं, और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा. सुशील केडिया यांचं हे वक्तव्य आहे. सुशील केडिया यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. सुशील केडिया यांचं म्हणणं आहे की ज्या राजकीय परिस्थितीत मी ते भाष्य केलं होतं ती परिस्थिती लक्षात घ्या आणि या पुढच्या काळात मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याविषयी काय वक्तव्य केलं होतं या भाषणामध्ये आपण पाहूयात. भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली. का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन, कोण आहेत? पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी एक तो भेडिया असला त्याचं नाव, उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य. आणि यापूर्वी काही वेळापूर्वी म्हणजे वरळी डोममध्ये मेळावा सुरू होण्यापूर्वीची ही दृश्य आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं वरळीतलं ऑफिस फोडलं होतं आणि त्यावेळची ही दृश्य आहेत. सुशील केडिया यांनी आता सपशेल माघार घेतलेली आहे. या वादातून आपण बाहेर पडत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मराठी व्यक्ती एखादी मराठी बोलू शकते त्या पद्धतीनं आम्ही मराठी बोलू शकणार नाही आणि त्या फ्लुएन्सीबद्दल, त्या स्पष्टतेबद्दल मी बोलत होतो, अशा स्वरूपाची सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याशिवाय आपण लवकरच मराठी शिकू असं सुद्धा ते म्हणाले. अभिजित पानसे काय म्हणाले त्याविषयी आपण ऐकूयात. उसळलेली होती. सकाळी 10 वाजता खरं तर वेळ होती, मात्र त्याआधीच हॉल पूर्ण भरलेला होता. वरळीचा ब्रिज जर बघितला तो देखील पूर्ण भरलेला होता. कसं या सगळ्याकडे बघता?
हा खरा जो प्रतिसाद आहे तो या सगळ्या भावनेसाठी आहे, मराठीसाठी आहे, मराठी भाषेच्या जो एल्गार पुकारला गेला आहे त्याच्याकरता आहे. आणि निश्चितपणे 19-20 वर्षानंतर जे दोन भाऊ एका व्यासपीठावर बघायचे होते तो ऐतिहासिक क्षण अनुभवण्याकरता आहे. खरं तर पावसाचे दिवस आहेत म्हणून खरं तर शिवतीर्थसुद्धा कमी पडलं असतं. आम्ही लोकांना नंतर विनंती करत होतो की स्क्रीन्सवरती बघा, तुमच्या मोबाईलमध्ये बघा, टी व्हीवरती बघा, कारण की मोठ्या प्रमाणातली गर्दी आम्हाला आवडता ते सगळ्यापर्यंत नियोजन चाललेलं आहे. पोलिसांचे मनापासून आभार की त्यांच्यामुळे बऱ्यापैकी जरा कंट्रोल करणं शक्य झालं. पण आत्ताही तुम्ही बाहेर गेलात तर बाहेर पडायला सुद्धा अजून जागा मिळत नाही आहे. त्यामुळे ही अभूतपूर्व गर्दी या ऐतिहासिक क्षणासाठी आहे. उद्धव ठाकरे यामध्ये एक वाक्य म्हणलं की हे राजकारणात देखील दिसेल, तर तुमच्याकडनं कशी प्रतिसाद असेल? मला असं वाटतं ते दोन बंधू समर्थ आहेत याच्याशी बोलायला मी खूप लहान कार्यकर्ता आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपल्यासमोर होते अभिजित पानसे आणि एकंदरीतच आता पुढचं राजकारणात देखील हे दोन बंधू एकत्र दिसणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हिमांशू सह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य NDTV मराठी, मुंबई. आपण पाहतो एक प्रतिक्रिया येत आहेत. सुशील केडियांच्या वक्तव्याबद्दल आपण बोलत होतो. सुशील केडिया यांनी सपशेल माघार घेतलेली आहे. अबा सर, सुशील केडियांचं आजचं वक्तव्य पाहिलं तर काल फक्त या मेळाव्याच्या वातावरण निर्मितीसाठी जणू त्यांनी वक्तव्य केलं असावं असा संशय घेण्यास जागा आहे. नाही, कालचं वक्तव्य अकारण होतं. म्हणजे मुळात राज ठाकरे यांची काही भूमिका आजची नाही आहे. स्वाभाविक आहे, काही भाईंदरच्या त्या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये काही तो प्रतिक्रिया आली. काल भाईंदरला पण मोर्चा निघाला, परंतु त्या मोर्चामधल्या लोकांच्या पण प्रतिक्रिया तुम्ही पाहिल्या तर त्या प्रतिक्रिया त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीविरुद्ध होत्या. एकूण त्या मराठी भाषेसंदर्भात नव्हत्या. पण ज्या पद्धतीने काल त्यांनी ट्विट केलं की मला 30 वर्ष राहूनही मराठी येत नाही, याच्यात अभिमानाची काय बाब होती? ज्या ठिकाणी तुम्ही राहता 30 वर्ष तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येत नाही, हे अभिमानाने आणि एवढं उन्मत्तपणे सांगण्याची काही गरज नव्हती काल. परंतु ती सांगितली आणि त्याची प्रतिक्रिया काय येऊ शकते आणि आपल्या वक्तव्याचे परिणाम एक मोठ्या समाजाच्या विरुद्ध त्याची प्रतिक्रिया येऊ शकते हे लक्षात आल्यानंतर मला वाटतं की आज त्यांनी माफी मागण्याचा शहाणपणा दाखवलाय. हा शहाणपणा कालची त्यांची वक्तव्य बघता त्यांना स्वतःला सुचला असेल की नाही अशी शंका येते. पण कोणीतरी शहाण्या माणसांनी त्यांना समजावलेलं दिसतंय आणि ते ती जी मगरुरी आहे ती आम्ही स्वतः बघितली. म्हणजे काल रात्री 9च्या शोला मी स्वतः होतो आणि त्यांना आम्ही जेव्हा लाईव्हला घेतलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही हिंदीतनं बोला. मी म्हटलं मी मराठीतून प्रश्न विचारतो, तुम्ही हिंदीतून उत्तर द्या, मला काही हरकत नाहीये. त्यांनी त्या चर्चेतून पळ काढलात. असो, सुशील केडियांचं हे वक्तव्य आणि या सुशील केडियांच्या माफीनाम्यानंतर आता काही प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान या सगळ्या मेळाव्याबद्दल नरेश म्हस्के काय म्हणालेत आपण ऐकूया. महाराष्ट्रामध्ये मराठीचा हातही कोण लावू शकत नाही, कोणाची मॅय वाहिलेली नाहीये, परंतु केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काही सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे करतायत. मुळात या आजच्या मेळाव्यामध्ये मोठा भ्रमनिरास जर कुणाचा झाला असेल तर संजय राऊतांना जे अपेक्षित होतं ते आज झालेलं नाही. काय अपेक्षित होतं त्यांना? तुम्ही त्यांना जाऊन विचारा की तुम्हाला जे अपेक्षित होतं ते आज. नरेश म्हस्के यांच्या प्रतिक्रियेवर आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत. मात्र संदीप देशपांडे बोलतायत, आपण जाऊयात. याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. आता नरेश म्हस्केंनी संदीप सर जी प्रतिक्रिया दिलेली आहे, खोचक प्रतिक्रिया आहे. खरं तर संजय राऊतांना जे अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये. काय संजय राऊतांना अपेक्षित होतं, काय म्हणायचं त्यांना? त्यांनी त्याचे संकेत दिले की आगामी निवडणुकांमध्ये किंवा हे दोघं भाऊ पुढच्या वाटचालीमध्ये राजकीय वाटचालीमध्ये एकत्र येऊ शकतील का, तर त्याच्या अनुषंगाने संजय राऊत जे वारंवार सांगतायत किंवा सामनातनं लिहित आहेत तर ते होऊ शकेल का याबाबत भ्रमनिरास झाला असावा असं नरेश म्हस्के यांचं म्हणणं ऐकून दिसतंय. याच्यामध्ये माहीत नाही मला याच्या पुढे काय होऊ शकतं, पण उद्धव ठाकरेंनी आज उघडपणे जी भूमिका घेतली आणि मराठी माणसांचा जो काही प्रतिसाद दिसतोय, दोन्ही पक्षाच्या जे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भूमिका गेले कित्येक दिवस मी बघतोय, ते बघताना कधीतरी मला असं वाटतं कदाचित हे दोघं भाऊ एकत्र येऊ शकतील. आगामी काळामध्ये महानगरपालिका निवडणुका आहेत आणि दोघांच्या दृष्टीने सुद्धा राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर ते एकत्र येणं ही त्यांची अपरिहार्यता असू शकते, असायला पाहिजे. त्यातनंच त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. या दोन भावांच्या वोट बँकेमधला तिसरा एक वाटेकरी आहे तो म्हणजे शिंदे, म्हणजे शिवसेना. आता शिवसेनेचं किंवा शिंदेचं पुढचं
भवितव्य काय असेल किंवा त्यांची काय पावलं असू शकतील? आता बघा, एकनाथ शिंदे यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी आपली ताकद दाखवून दिली. महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा त्यांना जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्रित लढले, म्हणजे लढणारच आहेत मुंबई पुरतं तरी म्हणायला हरकत नाही, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये हे दोन भाऊ वेगळे लढणं हे त्यांच्या दृष्टीने हिताचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीची एकूणच आत्ताची जी रचना मी बघतोय ती मला जी दिसली ती अशी होती, हा हिंदीचा मुद्दा थोडा ताणण्यामागे थोडा राजकीय हेतू त्यांच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा बघतो, त्यांच्या काही नेत्यांची जेव्हा चर्चा केली, तर राज ठाकरे यांना थोडं वाढवणं, जेणेकरून या दोन भावांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंना कमी मतं मिळतील, मतांचं विभाजन होईल, मराठी मतांमध्ये विभाजन होईल, हा सुप्त हेतू भारतीय जनता पार्टीचा असावा असं भाजपच्या नेत्यांशी बोलल्यानंतर किंवा वेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर मला जाणवलं. हा एक भाग झाला. आता हे दोघं भाऊ जर एकत्र आले तर या दोघांच्या एकत्र येण्याचा फटका डेफिनेटली शिंदेंना बसू शकतो, शिंदे यांच्या पक्षाला बसू शकतो. कारण शिंदे यांच्याकडे मुंबईतनं आलेले बहुतेक सगळेजण जे आहेत त्यातले 50 जवळजवळ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत. अगदी. बाकीचे सगळे त्यांनी जवळजवळ सगळे म्हणून 70-80 जे अगदी, घेतलेले अगदी. त्यांचे स्वतःचे असे मुंबईत कार्यकर्ते नाही. जेव्हा ते स्वतःचे कार्यकर्ते नाही, स्वतःचं केडर नाही, त्यांना तिथे झगडावं लागेल. सुप्रिया सुळे बोलतायत या मेळाव्या संदर्भात, आपण ऐकूयात. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आपण घेऊयात. अभय सर, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होतात नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यासंदर्भात. आज मला 1 तास लागला यायला. हा, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होता. नाही, एक निश्चित आहे की या मेळाव्याच्या निमित्ताने ज्याचा उल्लेख ते करत होते त्याच्यावरनं एक दिसतंय की आजच्या मेळाव्यामध्ये जशी सकारात्मक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली, तसेच राज ठाकरे यांच्याकडून काही स्पष्टता होईल भविष्यात एकत्र राहण्याबद्दल अशी अपेक्षा असावी आणि ती पूर्ण झाली नाही या संदर्भात असावं. दुसरं असं आहे की या सगळ्या पुढे जाताना काही किलमिश अजूनही दिसत आहेत. विशेषतः मोर्चा ज्यावेळेस सरकारने निर्णय घेतला आणि मोर्चा रद्द केला गेला तातडीने, खरं म्हणजे मोर्चाच्या आयोजकांकडून याच्याबाबतचा निर्णय होणं अपेक्षित होतं, तर संजय राऊत यांनी परस्पर त्याची घोषणा करून टाकली. त्या संदर्भातही थोड्याशा प्रतिक्रिया त्यावेळेस मनसेच्या केडरमधून वेगळ्या आल्या होत्या, परंतु त्याच्यावरनं काही हा सगळा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी वाया जाऊ नये म्हणून त्यांनी संयमाची भूमिका घेतली. दुसरं असं आहे की आजच्या सगळ्या म्हणजे एकूणच मराठी मुद्द्याचं आंदोलन सुरू झाल्यानंतर त्या आंदोलनाचं नेतृत्व राज ठाकरेकडे होतं आणि अन्य पक्ष त्यात सहभागी झाले होते. पण आजच्या सभेपर्यंत जर तुम्ही सगळा प्रवास बघितला तर एक असं चित्र निर्माण झालं की उद्धव ठाकरेंनी हा विषय सुरू केलाय आणि त्यात राज ठाकरे सहभागी झालेत. मला वाटतं की हा सुद्धा पुढच्या काळातला एक कदाचित म्हणजे पुढे कसं जायचं, कारण आजच्या तुम्ही आता राज ठाकरेंनी आपल्याला सांगितलंच आहे की त्यांच्या बॉडी लँग्वेजची पण चर्चा होईल. स्वाभाविक आहे, त्यांच्या सगळ्या बोलण्याचे कुठलाही संकेत दिलेले नाहीत आणि एकूणच अवघडलेपण जे होतं ते आज कमी झालेलं आहे, परंतु अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि तो गाठेपर्यंत आपण स्पष्ट भूमिका घेऊ नये असं एक साधारणतः वातावरण. मनसेचे नेत्यांच्या पण प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर शिवसेनेचे सगळे नेते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यापासून खालच्या पळीपर्यंतचे नेते सांगतायत की लोकांची इच्छा आम्ही एकत्र यावं, आम्ही एकत्र येणार आहोत. पण मनसेचे नेते सगळे सांगतायत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील. ते अजूनही या बाबतीत स्पष्टपणे भूमिका मांडताना कदाचित 2 वेळा त्यांना जो झटका बसलेला आहे 2017 साली आणि 2019ला, कदाचित त्याचा तो परिपाक असावा. पण आतापर्यंत एक मराठीचं आंदोलन उभं राहिलं, मराठीच्या आंदोलनानंतर सरकारनं माघार घेतली आणि त्यानंतर हा मेळावा झाला. लॉजिकल एंड या सगळ्या मुद्द्याचा झालाय. आता जर पुढे जायचं असेल तर दोन भावांना कोणते मुद्दे असे आहेत की जे एकत्रित आणण्यासाठी त्यांना पोषक ठरू शकतात? नाही, मुळामध्ये असं आहे की राजकारणामध्ये राजकीय गरज हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आता ही गरज या दोघांना आहे का? तर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे भूमिका घेतली, हो मला गरज आहे. अजून राज ठाकरे यांच्या पक्षाकडनं किंवा राज ठाकरे यांच्याकडून अशी कुठलीही अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे. तुम्ही बघा, मधल्या काळात जी राज ठाकरे यांनी मुलाखत दिली होती त्याच्यातही महाराष्ट्र हितासाठी आम्ही आमचे मतभेद मिटवू एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आजही मराठी मुद्द्यासाठी, महाराष्ट्र हितासाठी किंवा मराठीच्या मुद्द्यांवरती कोणताही झेंडा हाती न घेता येण्याचं आव्हान त्यांचं आहे. आजच्या भाषणातही त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी संकेत स्पष्टपणे दिलेले नाही आहेत. हाही एक त्याच्यामधला भाग आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये राज ठाकरे वगळता कुठलाही माणूस अन्य निर्णय घेऊ शकत नाही, त्यांचे नेते वारंवार सांगतात. व्हेअरॲज तुम्ही जर बघितलं तर उद्धव ठाकरेंकडे, उद्धव ठाकरेंपासून अगदी अनिल परब यांच्यापर्यंत सगळेच नेते, मग सुषमा अंधारे पण असेल त्याच्यामध्ये, हे वारंवार एक भूमिका घेत आहेत की दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे महाराष्ट्र हितासाठी, महाराष्ट्रासाठी.
माझा मुद्दा वेगळाच आहे याच्यामध्ये. सक्षम विरोधी पक्षनेता असायला पाहिजे का? तर हे दोन भाऊ जर एकत्र आले तर एक सक्षम विरोधी पक्ष असा एक महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो. आज जर भारतीय जनता पार्टी, अजित पवारांचा राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना एकत्र येऊ शकतात, ते दोन भाऊ एकत्र आले तर बिघडलं कुठे? आणि तुम्ही जर जनमानसाचा कानोसा घेतला, दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा कानोसा घेतला, तर ते या बाबतीत अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की हे दोघं जण जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक सक्षम पॉवर उभी राहू शकते. म्हणजे आता महाविकास आघाडी जी विश्वासित झालेली आहे आणि त्याच्यामुळे एक विरोधकांचा जो रेटा पाहिजे तो जो अपेक्षित होत नाहीये तसा रेटा हे दोन भाऊ एकत्र आले तर येऊ शकतो. मला शेवटचा प्रश्न विचारायचा चर्चा संपवण्यापूर्वी अभय सर तुम्हाला, की भाजपने आता नव्यानं भाजपला पट मांडावा लागणार आहे, कारण हे दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्यांना त्यांची गणितं नव्यानं आखावी लागणार आहेत. काय भाजपची पुढची पावलं असू शकतात? नाही, भाजपाचं तर स्पष्ट, म्हणजे विशेषतः मला परवा देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची निवड झाली त्यावेळेस याच डोममध्ये वरळीच्या, त्यावेळेस जे वक्तव्य केलं हिंदीच्या संदर्भातलं असेल किंवा या एकूणच विषयावरची त्यांची भूमिका बघितली तर मुंबईमध्ये जर समजा मराठी आणि अमराठी मतांचं ध्रुवीकरण झालं तर त्यांना नकोय असं नाही. म्हणजे मराठी मतं भाजपाला काही प्रमाणात मिळतात, ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतील, पण हा जर संघर्ष असाच वाढत गेला तर स्वाभाविकच ते जे ध्रुवीकरण होईल त्याचा भाजपाला फायदा होईल. मागच्या 2017च्या निवडणुका शिवसेना आणि भाजप राज्यात सत्तेत एकत्र असतानाही वेगळे लढले होते आणि त्या निवडणुकीतली भाषणं तुम्ही बघा. म्हणजे गोरेगावचं उद्धव ठाकरेंचं भाषण जे होतं की आम्ही एवढी 25 वर्ष युतीत सडलो, त्या वेळेसचं सगळं वातावरण आणि आत्ताचं वातावरण, म्हणजे आज सुद्धा विजयी मेळाव्याची जी सभा होती तिथे हळूहळू त्यांनी रूपांतर महाविकास आघाडीच्या सभेत त्यांच्या भाषणांनी केलं. त्याच्यामुळे हा संघर्ष मोठा होणार आहे आणि हे ध्रुवीकरण होणार आहे. फक्त भाजपाची चिंता एकच दिसते की अमराठी मराठी हा वाद मुंबईमध्ये त्यांना ठीक आहे, तो बॅलन्स करू शकतील, पण हा जर वादाची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली तर त्याचे काय परिणाम होतील? म्हणजे या दोघांचं एकत्र येणं, म्हणजे आपण गणितं मांडली मतांची तर मुंबईमध्ये फरक पडेल, पण बाहेर तसा फरक पडणार नाही, कारण मनसेचा मताधार खूप कमी आहे. परंतु एक परसेप्शन, म्हणजे शेवटी राजकारण हा परसेप्शनचा खेळ आहे आणि ते जर परसेप्शन तसं एकत्र आलं तर काय होईल? तिसरा याच्यातला शेवटचा मुद्दा म्हणजे जर मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर जो उद्धव ठाकरेंबरोबर जोडलेला जो मतदार होता महाविकास आघाडी बरोबर गेल्यामुळे तो पुढच्या काळामध्ये काय भूमिका घेणार? जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिसरा पक्ष म्हणून जर तिरंगी लढत तर मुंबईमध्ये होणार असेल तर या तिरंगी लढतीमध्ये जो उद्धव ठाकरेंकडे आलेला मतदार होता स्पेशली मुस्लिम वोटर तो काय करणार? बऱ्याचशा वेळेस काय होतं की निवडणुका ज्यावेळेस छोट्या असतात त्यावेळेस निवडणुकीचा कॅनव्हास छोटा असतो तेव्हा लोक स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात. बरोबर. म्हणजे तिथे अनेकदा कोणाला पराभूत करायचंय हे ठरवून मतदान होतं ते, म्हणजे त्याच्यामुळे मुंबईमध्ये फार त्याचं जाणवणार नाही फरक, पण बाहेर तिरंगी लढती होतील तिथे त्यांचे परिणाम जाणवतील. म्हणजे याचे काही फायदे जसे आहेत तसे तोटे आहेत आणि राजकीय पक्ष काय भूमिका घेतील ते पुढच्या काळामध्ये बघायला. अगदी तुम्हा दोघांचाही धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि विश्लेषण केलं त्याबद्दल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्याचे परिणाम, राजकीय परिणाम पुढच्या काळात काय होतात ते पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान वरळी डोममधील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी उरलेले जे काही आपण क्षण बघितले या सगळ्या क्षणांचे विश्लेषण आपण पुढच्या काळात करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी.